शेतीला सिंचनाची सोय नसल्यानं वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागत होतं। पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी होतं, पण पाणी अडण्यावर आणि जिरवण्यावर भर कमी होता। ही गोष्ट लक्षात येऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदींनी अरुणावती नदीच्या खोलीकरण रुंदीकरणाचं नियोजन केलं। गावकऱ्यांना एकत्र करून लोकसहभागातून 9 किलोमीटर नदीचं पात्र रुंद आणि खोल करण्यात त्यांना वर्षभरात यश आलं। यामुळे पुराचा धोका देखील कमी झालाय, शिवाय शेतीच्या सिंचनाखालील क्षेत्राचं प्रमाणही वाढलंय। आज आपण अरुणावतीच्या जलसंधारणाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी वाशिम जिल्ह्यात जाणार आहोत। हे एका दिवशी आता एक 5 दिवसा पहिले काही पाणी नव्हतं, एका दिवशी 12 फूट पाणी होतं। आपण पाहत असलेली ही तुडुंब विहीर अरुणावती नदीच्या पात्राजवळील आहे। गेले वर्षभर सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेतून या नदी पात्रात झालेल्या कामांमुळे आज नदी देखील तुडुंब झाली आहे। मंगरुळपीर तालुक्यात उगम असलेली अरुणावती नदीचं आजचं पात्र खूप विस्तीर्ण आणि खोल करण्यात आलंय। पण गेल्या काही महिन्यांपूर्वी हे पात्र खूपच अरुंद तसंच उथळ झालं होतं। पर्यायानं पुराचं पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये घुसून मोठी हानी व्हायची। पण जलयुक्त शिवारच्या कामांमुळे आज नदीचं आणि नदी काठावरील रूपच पालटलंय। अरुणावतीच्या नदीच्या कामामुळे अत्यंत माझा फायदा वैयक्तिक झालेला आहे। पूर्ण नदीच्या लगत असलेली जमीन माझी ही 30 एकर एकूण आहे, सगळे भावंडे मिळून। परंतु दरवर्षी येणारा पूर हा नदी अरुंद असल्यामुळे पूर्ण माझ्या शेतातून जायचा। पूर्ण तालुक्याला रस्त्यावरून दिसायचं की माझं शेत सगळं पाण्याखाली आहे। अर्ध शेत 30 एकरापैकी 10 ते 12 एकर शेत नदीच्या लगत असून ते सगळं वाहून जायचं। पहिलं पीक पेरलेलं काहीच हाती यायचं नाही। हे काम करत असताना यांची मुदत संधारणांचे जे कामं होते, जी गाळा निघाला नदीतला तो आम्ही आमच्या शेतामध्ये आमच्या स्वखर्चाने भरून टाकला आहे। जे खरडून गेलेली जागा होती ती सगळी लेवल करून घेतली आहे आणि तिथे व्यवस्थित आता पीक आज डोलायमान झालेलं आहे। आणि ह्या शासनाच्या कामामुळे मला वैयक्तिक त्यांचा मी आभारी आहे आणि आजीवन ऋणी राहील शेतकरी या नात्याने। सध्या नदी पात्रात साचलेल्या पाण्याचा परिसरातल्या शेतीला चांगला फायदा होणार आहे। खरीप शिवाय रब्बीतही शेती चांगली पिकण्यासाठी पुरेसं पाणी मिळणार आहे। माझ्याकडे इथं 35 एकर शेती असून त्याच्यामध्ये एक 4 वर्षापासून मला पाणी नाही। मी पाणी नसल्यामुळे कमीत कमी शेतामध्ये मी 4 बोर करून कमीत कमी त्याच्यामागे मी आज 5 लाख रुपये खर्च केलेला आहे, पण मला ते पाणी तरी पण मिळाले नाही आहे। पण यावर्षी जलयुक्त शिवाराचं जे नदीचं आमच्या बाजूला एक 500 फुटावर नदी आहे, 500 फुटाच्या नदीमध्ये जेव्हा जलयुक्त शिवारमध्ये काम झालेलं आहे आणि तिथं जे पाणी अडवलेलं आहे, नदीचं खोलीकरण झालेलं आहे, त्याच्यामुळे माझ्या इथं आज रोजी जुलै महिन्यामध्ये पूर्ण विहीर आणि बोरमध्ये 4 बोरमध्ये पाणी आलेले आहे आणि विहीरमध्ये पूर्ण प्रकारे पूर्ण भरलेले आहे। म्हणजे याच्यानंतर मला पाण्याचं नियोजनासाठी मी पुढचं नियोजन काही पण करू शकतो। या नदीमुळे मला पूर्ण याचा सगळ्यात मोठा मला फायदा झाला आहे। आपलं गाव, आपलं पाणी, आपला विकास या म्हणीचा ध्यास घेत मंगरुळपीर तालुक्यातल्या बामरुण, वरुड, मंगरुळपीर, इस्माईलपूर, पेठ खुदावंतपूर, रेणुकापूर इथल्या ग्रामस्थांना एकत्र करण्यात आलं। जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तसंच जलयुक्त शिवारशी संबंधित सगळे प्रशासकीय विभाग एकत्र आले आणि जोमानं कामाला सुरुवात झाली। या योजनेमध्ये वॉटर कन्झर्वेशन बरोबर पूर संरक्षण आणि पाणी मुरणे या तिन्ही गोष्टी लक्षात घेण्यात आलेल्या आहे। सुरुवातीला ह्या प्रोजेक्टमध्ये कास्तकारांनी थोडंसं संभ्रमावस्थेत असल्यामुळे त्यांची आम्हाला मदत घ्यावी लागली। त्यांच्या आम्ही सभा घेतल्या, जिल्हाधिकारी महोदय आणि सर्वांनी त्यांना समजून सांगितलं, याचे फायदे सांगितले। हे सर्व सांगितल्यानंतर त्यांनी जो उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, त्या प्रतिसादामुळे 9 किलोमीटरचं अंतर हे 32 दिवसात आम्हाला पूर्ण करण्यात आलं। आणि ह्यावेळेला ज्या दिवशी मंगरुळपीरमध्ये 110 mm पाऊस पडला, त्या दिवशी पुलाखालनं 2 फूट पाणी जात होतं।
यापूर्वी एवढा पाऊस पडल्यानंतर साधारणतः मंगरुळपीरमधल्या 2 ते 3 वॉर्डांमध्ये पाणी घुसत होतं. त्याचप्रमाणे आजूबाजूचे 1000 ते 1500 हेक्टर जमीन सफर होत होती, ही वाचली. आणि जसं 2006 आणि 2013मध्ये त्यांना कॉम्पन्सेशन दिलं होतं, तसं ते यांना द्यावं लागलं नाही. त्यामुळे याचे मल्टीफेरस इफेक्ट झालेले आहे. अरुणावतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांचा लोकसहभाग वाढवला. त्यामुळे सरकारी कामाचे बरेच पैसे वाचले, तर शेतकऱ्यांना शेतीसाठी गाळ उपलब्ध झाला. जलयुक्त शिवारमधून यावर्षी आम्ही जी अरुणावती नदी आहे त्या नदीचे खोलीकरणाचे काम घेतला आणि ते उद्गमपासून संगमपर्यंत जवळपास 9 किलोमीटरचे जे स्ट्रेच आहे त्या स्ट्रेचचे आम्ही खोलीकरणचे काम घेतला. आणि त्या कामाचे मागे 3 सर्वात महत्त्वाचे उद्देश होते. एक तर जे पुरामुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, शेती वाहून जात आहे, त्याला थांबवणे. दुसरा जे भूगर्भ आहे, भूगर्भमध्ये पाण्याची जी पातळी आहे त्यामध्ये वाढ करणे. आणि तिसरा जे जवळपासचे शेतकरी आहे, जवळपास 200 हेक्टर शेतीखाली जी जमीन आहे त्या जमिनीला सिंचनची सुविधा उपलब्ध करणे, हे 3 महत्त्वाचे उद्देश होते. आणि ते आज पाऊस पडल्यानंतर आम्हाला सर्वांना आणि तिथे जे शेतकरी आहे, तिथे जे नागरिक आहे त्यांनासुद्धा हे वाटते की हे जे उद्देश आहे ते उद्देश सफल झाला आहे. अरुणावती आज दुथडी भरून वाहतीये. भूगर्भातील पाणी पातळी देखील उंचावली आहे. त्याचा शेतीला आणि नदी काठावरील खेड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी खूप फायदा होतोय. साधारणपणे 9 ते 9.5 किलोमीटर लांबीची जी नदी होती, त्या नदीतील म्हणजे प्रत्यक्षात त्या नदीचं क्षेत्र इतकं अरुंद झालेलं होतं, अतिक्रमण आणि गाळ साठल्यामुळे त्या क्षेत्राची लांबी 2 ते 2.5 मीटरपर्यंत आणि खोली जी आहे आता आपल्याला जे दिसतंय त्यातलं 3 मीटरपर्यंतचा गाळ साठलेला होता. आपण हे काम केल्यामुळे साधारणपणे याच्या बाजूच्या असणाऱ्या 2 किलोमीटरच्या पट्ट्यातल्या म्हणजे दोन्ही बाजूला 1 किलोमीटरच्या पट्ट्यातल्या एक 35 ते 40 विहिरी आणि एक 5-25 बोअर्स यांचे जे काही पाणी म्हणजे बोअर्स हे मृत झालेले होते ते बोअर पुनरुज्जीवित झालेले आहेत. आणि विहिरीचा पाणीसाठा जो आहे तो ह्या पहिल्याच पावसामध्ये म्हणजे साधारणपणे आत्तापर्यंत आज मिती 300 ते 350 मिलीमीटरपर्यंत एवढा पाऊस झाला आहे. पण पहिल्याच पावसात बोअर पुनरुज्जीवित झाले आणि विहिरींना देखील साधारणपणे 10 फुटापर्यंत पाणी पहिल्याच पावसात इथे मिळालेलं आहे. लघुसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक मार्गदर्शन केल्यानं कामाला योग्य दिशा मिळाली, तर लोकसहभागामुळे खर्चही कमी झाला. शासनाचे लाखो रुपये वाचवण्यातही त्यांना यश आलंय. जेव्हा आम्ही टेंडर केला होता तेव्हा आमचा जेवढा एस्टिमेट होता त्या एस्टिमेट जवळपास 3.5 कोटीचे होता. त्याच्यामध्ये शासनाला जवळपास 50 ते 60 लाखची रॉयल्टी मिळाली आहे. आणि जे एकूण जे कॉस्ट आहे ते जवळपास 2 कोटी शासनाचे लागले आहेत. म्हणजे त्यामध्येही सुद्धा आमची जे बचत आहे ते फारच सबस्टॅन्शियल झाली आहे. आजूबाजूचे जे विहिरी आहे त्या विहिरीची जी पातळी आहे, पाण्याची पातळी, त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झाली आहे. जवळपास 2 ते 2,500 हेक्टरपर्यंत जे जवळपास त्या क्षेत्रामध्ये जे विहिरी आहे त्या विहिरीची पाण्याची पातळीसुद्धा त्याच्यामध्ये वाढली आहे. आणि नुकताच डॉक्टर राजेंद्र सिंग ते सुद्धा आले होते. त्यांनी स्वतः त्या कामाला व्हिजिट दिली आणि त्यावेळीसुद्धा शेतकऱ्यांनी, तिथे जे नागरिक आहे त्या नागरिकांनी सुद्धा त्यांचा जे मनोगत होता ते व्यक्त केला आणि डॉक्टर राजेंद्र सिंगसुद्धा त्यांनी या कामाची स्तुती केली. अरुणावतीचं पात्र अरुंद असल्यानं पावसाचं पाणी वाहून जात असे. पण आता मात्र नदी पात्र 10 मीटर रुंद आणि 4 मीटर खोल करण्यात आलंय. नदी पात्रात असे 100 कृत्रिम डोह तयार करण्यात आले. त्याचा परिसरातल्या नद्या आणि बोरवेल्सना फायदा झालाय. या कामापूर्वी ह्या याच्यात जेव्हा पाऊस यायचा त्यावेळी बाजूची साधारणपणे दोन्ही बाजूला तीरावरची 100 मीटरची जी एक पट्टी आहे त्यातली खरीपाची पिके वाहून जायची. तर यावर्षीच्या ह्या झालेल्या कामामुळं साधारणपणे 100 हेक्टर जमीन ही लागवडीखाली प्रत्यक्षात आली आहे आणि तिला आता धोका होणार नाही हे निश्चित झालं आहे. त्यानंतर या याच्यातलं जेव्हा आपण गाळ काढण्याचा सुरुवातीचा जो 2 मीटरपर्यंतचा गाळ काढला तर त्यात एक साधारणपणे 65 ते 70,000 क्युबिक मीटर घनमीटरचा गाळ हा शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने आपल्या शेतावर नेऊन पसरवलेला आहे आणि त्याच्यामुळे
साधारणपणे 200 एकरपर्यंतची जमीन ही बरड असलेली जमीन ही लागवडीखाली आलेली आहे. या गाळामध्ये तसे तणाचे बी वगैरे नसल्याच्याने त्या क्षेत्रावर येत्या 2 वर्षामध्ये किमान निंदनाचा खर्च वाचणार आहे. हा देखील एक आपल्याला पूरक फायदा याच्या माध्यमातून मिळालेला आहे. राज्यातला सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकारनं कोट्यवधी रुपये खर्च केले, पण पाहिजे तसं सिंचन वाढलं नाही. पर्यायानं सध्याच्या सरकारनं सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेला मात्र ग्रामस्थ तसंच शेतकऱ्यांचा मिळत असलेला पुढाकार येत्या काळात दुष्काळाचं संकट कमी करण्यात नक्कीच मदत करेल असा विश्वास वाटतोय. गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम.